शेतकऱ्यांचा धीर सुटत चाललाय. पैसे खर्च झाले, शेतीला पाणी नाही, कर्ज वाढत चाललंय. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक टोकाचं पाऊल उचलावं लागलंय. मी गेले 2 दिवस मुंबईलाच होतो. रात्री रवी भाऊचं माझं बोलणं झालं. मी सकाळी निघालो, मध्यंतरी काही कामं होती म्हणून मला थांबावं लागलं आणि आज या ठिकाणी इथं आलो. प्रश्न गंभीर जरी असला तरी पेच मोठा आहे. सरकारचं धोरण नवीन डीपी देणं नाही आणि सोलार पॅनेलवर काम चालवा अशा प्रकारचं सरकारचं जरी धोरण असलं तरी मला वाटत नाही सरकार हे कोण असली धोरणं आणतात. चला, घरात लाईट नाहीये अशा ठिकाणी ठीक आहे, एअर कंडिशन नाहीये, पाणी गरम करायचं, अशा ठिकाणी सोलर चालतं. पण शेतीसाठी जिथं मोठ्या HP ची मोटार असेल आणि त्या मोटारीचं पाणी इथं जर लोड घेण्यासाठी सोलर पॅनल जर चालू नसेल, उपयोगी होत नाही, हे शेतकऱ्यांना माहिती आहे. मग समजूत कोणाची काढतो? मग सोलर पॅनलचे कशासाठी काढायचे हेच मला कळत नाही. तुम्ही जो पर्याय दिला तो शेतकऱ्यांना उपयोगी नाही, त्याचा उपयोग होत नाही. मग सरकारनं धोरणामध्ये तातडीने बदल करायला पाहिजे. ठीक आहे, आम्ही नवीन कनेक्शन देत नाही, नका देऊ. तुमचं सोलर पॅनल जर चालत नसेल तर त्याचा उपयोग काय आम्हाला? मग काय आम्ही उपाशीच राहायचं? आम्ही शेतीच करायची नाही? ह्याच्यावर विचार व्हायला पाहिजे होता. ठीक आहे ना बाबा, तुम्ही धोरणं आणताय, ती धोरणं जर सर्वसमावेशक असतील, उपयोगी असतील तर धोरणं राबवायला आम्ही तयार आहोत. पण ते जर होणारच नसेल, चालतच नसेल, तर त्याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. ही मागणी घेऊन आता आम्हाला गेलं पाहिजे. आम्हाला कनेक्शन द्या, नुसतं असं कनेक्शन द्या नाही. तुम्ही जो पर्याय आम्हाला दिलाय तो पर्याय चालत नाही.